एमआईएम लीडर इम्तियाज जलील ने महाराष्ट्र हुकूमत से तमाम मजहबी मकामात को खोलने का मुतालबा किया है। इम्तियाज जलील का कहना है कि मस्जिदों और मंदिरों को मशरूत तौर पर खोला जाए। रुकन पार्लियामान ने कहा कि वो खुद मसाजिद खोलने की क़यादत करेंगे और औरंगाबाद में शाहगंज मस्जिद में इज्तिमाई नमाज अदा की जाएगी। म्हणून आम्ही सरकारला एक अल्टिमेटम दिलेले आहे की हिंदू धर्मासाठी 1 तारीख जे आहे 1 सप्टेंबर ते खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण गणेश विसर्जनाचा ते दिवस आहे। तर 1 तारखेपासून महाराष्ट्रातले सगळे मंदिरे जे आहे ते उघडा, आणि नाही उघडले तर मी हिंदू बांधवांना विनंती करणार आहे की तुम्ही येऊन ते सगळं उघडून द्या। आणि 2 तारखेपासून आम्ही सगळं मस्जिदी उघडणार आहे आणि त्याचा लीड मी करणार आहे की औरंगाबादच्या शाहगंज मस्जिदीमध्ये आम्ही जाणार आहे आणि सामूहिक नमाज अदा करणार आहे मशिदीमध्ये जाऊन। तर हे स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सरकारला विनंती करणार आहे की आपल्याला तुम्ही जे अट टाकायची आहे ते टाका। आता धार्मिक स्थळ ते मंदिर असू द्या, मस्जिद असू द्या, गिरजाघर असू द्या, गुरुद्वारा असू द्या, जे काही धार्मिक स्थळ आहे ते आता उघडा। आता खूप झालेलं आहे। तो नाज़रीन, एमआईएम लीडर इम्तियाज जलील ने महाराष्ट्र हुकूमत से तमाम मजहबी मकामात को खोलने का मुतालबा किया है, जहां पर धीरे धीरे अब पूरे मुल्क में कारोबारी निज़ाम हो, चाहे नॉर्मल लाइफ हो, वापस पटरी पर लाने की कोशिश की जा रही है। वहीं पर अब इम्तियाज जलील का कहना है कि मस्जिदों और मंदिरों को मशरूत तौर पर खोला जाए।